सेतुबंधासन. हे सेतुबंधासन जवळपास सर्वांना आलं पाहिजे. हळूवारपणे जेवढं जमेल तेवढं करायचंय, परंतु सेतुबंधासन पण आपल्याला आलं पाहिजे. खांद्यावर, डोक्यावर, मानेवर याचा भार द्यायचा आहे शरीराला. हळूहळू अगदी तालाने आपला पाय सरला पाहिजे. फार घाई गडबड नाही करायची पाय फिरवताना. आणि आपल्याला असं वाटलं पाहिजे की आपण त्या पायाने जणू काही आकाशात गोल आकार करत आहे, एक गोल आकार बनवत आहे. ह्या पद्धतीने आपला पाय फिरायचा अगदी ताराने. ते असं घाई गडबड नाही करायची कुठली. योगासन अगदी स्थिर मनाने करायची, हळूवार करायची. व्हेरी नाईस. व्हेरी नाईस. दोन्ही पाय जर जात नसेल, कुणाचे जात नसेल तर अंगठात अंगठे अडकवायचे आहे पायाचे आणि सरळ पाय करायचे. म्हणजे मग एक आकार घ्यायला आणि व्यवस्थितपणे बेली फॅट पर्यंत जाऊ शकतो. पायांची मजबूती, स्नायूची ताकद, हे सगळं त्याचे फायदे आपल्याला होतात. थोडी कळ लागली ना, थोडी लावू द्यायची. कारण आपण कुठलं थोडा ताणच पडून देत नाही शरीराला, म्हणून हे सगळं आपल्याला उद्भवत आहे. तर पडू द्यायचा. थोडस लागत असेल, कमरेला लागत असेल, मांडीला लागत असेल, लागू द्यायचं. नो प्रॉब्लेम. मानेखाली हात घालू शकता मॅडम. येस. आणि सायकलिंग करताना पूर्णपणे, सायकल कोणाकोणाला येते त्याने त्या पद्धतीने पूर्णपणे आपले जे पायाचे पंजे आहे ते पण तसेच झाले पाहिजे. किंवा आपण तर बघितलं असेल पुढे पाय काढताना पुढचा पाय कसा जातो, मागचा कसा येतो, त्याप्रमाणे सायकलिंग करायचे. आणि ज्यांना आपलं डोकं उचलता येत असेल ते डोके पण उचलू शकता. रिटर्न पण करायचे आहे उलट्या पद्धतीने. पहिले लोक सायकलीचा प्रवास करत होते, आता गाड्या आल्यात. इथून बसलं का तिथं उतरायचं. आता काय झालं, पैसा खूप झाला, पुन्हा जिम मध्ये जाऊन सायकलच करायची, सायकलच चालवायची. त्यापेक्षा आपली घरी चालवा किंवा आपण एखादी सायकल पण घेतली पाहिजे. पाय जितके तुम्हाला जमेल तेवढे उचलू शकता, हात उचलू शकता, डोकं उचलू शकता. अगदी पोटाला असं ताण पडला पाहिजे असं वाटत पाहिजे की कळला अगदी नको नको, तरी पण आपण करायचं. काय होत ना, कव्हर होतं तेवढं कव्हर होत चालतं. सरळ पाय पकडायचा, अगदी गुडघ्यामध्ये वाकवायचा नाही, काय मस्त सरळ पकडायचा. या स्टेप रिकाम्या रिकाम्या पण करू शकतो. जेव्हा आपण बसतो तेव्हा रिकाम्या रिकाम्या पण करू शकतो. कुणाचं लवचिक शरीर असेल तर ते डोक्याकडे पण तो पाय घेऊन जाऊ शकता.
बढ़िया, जबरदस्त। क्या बात आहे, धनुरासन हे आसन फार महत्वाचं आहे आणि शक्यतो सर्वांनी करण्याचा प्रयत्न करा. जे पूर्ण शरीराला आराम मिळतो. अगदी पोटाचं फॅटही लूज होण्यास मदत होते. शिवाय खांदे मजबूत होतात, मासपेशिया खांद्याच्या मजबूत होतात, मानेचा जो भाग आहे तोही व्यवस्थित होतो. पोट, कंबर वाकल्यामुळे कंबरेचे त्रास जे असतात तेही कमी होतात. मांड्या अंगांचं फॅटही कमी होतं. गुडघ्यांना पायांनाही आराम मिळतो. व्यवस्थित करण्याचा प्रयत्न करायचा आहे. अजून हात मागे घ्या मॅडम तुमचे, हात मागे. भुजंगासन, धनुरासन, भुजंगासन खूप महत्वाचं आहे. ज्या लोकांना शुगर आहे त्यांनी हे आसन तर वारंवार केले पाहिजे. ज्यांना जमत नसेल त्यांनी कमरेपर्यंत, पोटापर्यंत उचललं तरी चालेल, पण मानाचा भाग असा वरतीच पाहिजे. दंडाच्या मासपेशिया मजबूत होतात. मानेचे अकडन वगैरे असेल तर ते ती सॉल्व होते. बालासन, बालासन करताना जरा डोकं जमिनीला टेकलं पाहिजे आणि जे पाय आहे तर त्या टाचांवर मागचं सीट बसलं पाहिजे. ह्या पद्धतीने ज्यांना पुढून जमत नसेल त्यांनी काय करायचं तर तुम्ही गुडघ्यामध्ये अंतर करायचं, तिथे तिथे मध्ये आपलं डोकं टेकवायचं. बालासन हे खूप महत्वाचं आहे. पाठ, कंबर, मान, कांदे याच्यासाठी छान आपल्याला आराम मिळतो आणि शरीराच्या मांसपेशीलाही आराम मिळतो आणि मन शांत होत. रेग्युलर जर हे बालासन, धनुरासन हे आसन जर रेग्युलर केले, व्यवस्थित केले, शांत मनाने केले तर आपल्याला खूप मोठे असे बदल होतात. इथे घाई नका करू मॅडम. अजून तुम्हाला जेवढं खेचता येईल डोकं आणि खांदे तेवढं खेचा, ते घाई करू नका. आणि बाकीच्यांनी हे ट्राय करायचं हे आसनासाठी